गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थ्यांचे आणि प्रगती क्लासेसचे सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. विद्यार्थ्यांनो, मागच्या टॉपिकमध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण स्थायूवरील द्रवावरील दाब बघितला. त्यानंतर आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे वातावरणीय दाब बघितला. आता आपण इथे बॉयंट फोर्स बघणार आहोत. बॉयंट फोर्स म्हणजे काय तर प्लावक बल. आता इथे एक कृती दिली आहे, त्यानुसार आपण प्लावक बल म्हणजे काय असतं हे बघूया. टेक अ प्लास्टिक बॉटल अँड फिक्स द लीड टाईटली. एक प्लास्टिकची बॉटल घ्या, तिचं झाकण पक्के लावा. नाऊ प्लेस इट इन वॉटर अँड सी. आणि तिला पाण्यामध्ये, इथे दाखवल्याप्रमाणे पाण्यामध्ये टाका. इट विल फ्लोट ऑन वॉटर. ती बाटली काय होणार, ती रिकामी बाटली असल्यामुळे ती काय होणार, पाण्यावरती तरंगेल. ट्राय अँड पुश इट इन टू वॉटर. तिला तुम्ही पुन्हा एकदा ट्राय करा, पुन्हा एकदा पाण्यात बुडवा, पण पुन्हा ती काय होणार, वरतीच येईल आणि पाण्यावरती तरंगेल. दिस एक्सपेरिमेंट्स कॅन ऑल्सो बी डन विथ अ प्लास्टिक हॉलो बॉल. तुम्ही हा एक्सपेरिमेंट एक प्लास्टिकचा चेंडू घेऊन सुद्धा करू शकतात. नाऊ फिल द बॉटल विथ वॉटर टू द फुलेस्ट कॅपॅसिटी अँड क्लोज द लीड. आता काय करा, तीच बाटली पूर्ण पाण्याने भरा आणि तिचं झाकण बंद करा. अँड रिलीज्ड इन वॉटर. आणि तिला पाण्यामध्ये टाका. द बॉटल विल फ्लोट इनसाइड द वॉटर. अँड वाय डज दिस हॅपन. तर ती जेव्हा आपण पाण्याने पूर्ण बाटली भरणार, ती बाटली काय होणार, ती पण तळाशी जाणार नाही किंवा ती फ्लोटही होणार नाही, ती पाण्याच्या आतमध्ये तरंगेल. तर असं का होतं, तर एम्प्टी प्लास्टिक बॉटल फ्लोट्स ऑन द सरफेस ऑफ द वॉटर. जी एम्प्टी बॉटल आहे ती पाण्याच्या सरफेसवरती, पृष्ठभागावरती तरंगते. ऑन द कॉन्ट्ररी, पण जी बॉटल फुल ऑफ वॉटर फ्लोट इनसाइड वॉटर बट डज नॉट गो टू द बॉटम. पण जी पाण्याने भरलेली बॉटल आहे, बाटली आहे, ती सुद्धा तळाशी जात नाही, ती पण पाण्याच्या आतमध्ये तरंगते. अंडरस्टँड. The weight of the empty bottle is negligible as compared with the weight of the water inside. Such a bottle with water neither float on the surface nor does it go to the bottom. याचा अर्थ काय, this means the force due to gravity acting downward must have been balanced by opposing force in the upward direction on the bottle filled with water. This force must have originated from the water surrounding the bottle. आता आपण हेही बघितलंय की कोणत्याही वस्तूला गुरुत्वीय बल हे पुल करत असतं, खेचत असतं. इथे तुम्हाला दाखवलंय FG म्हणजे गुरुत्वीय बल त्या बाटलीला खाली खेचते, पण त्या बाटलीवर बाजूच्या पाण्याच्या दिशेने सुद्धा बल प्रयुक्त होत आहे. ते ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शननी तिच्यावरती प्रयुक्त होते आणि त्यामुळे काय होतं आहे, हे दोन्ही बल एकमेकांना पूरक झाल्यामुळे ते समान झालेत आणि समान झाल्यामुळे त्यांचा एकमेकांवरती इफेक्ट होत नाही आणि म्हणून बाटली पाण्यावर तरंगत असेल असं त्यांचं म्हणणं आहे. कळतंय. इथे जे बाजूच्या साईडनी, बाजूला जे पाणी आहे त्याचं बल जे बाटलीवर लागतं त्यालाच आपण म्हणतो प्लावक बल. द अपवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इन द वॉटर ऑर अदर फ्लुइड ऑर गॅस इज कॉल्ड बॉयंट फोर्स. तर बॉयंट फोर्स म्हणजे काय, तर याची तुम्हाला डेफिनेशन दिली आहे की पाण्यात किंवा अन्य द्रवात, मग तो गॅस असू दे, लिक्विड असू दे, पाण्यात किंवा अन्य द्रवात, वायूत म्हणजे तिन्ही याच्यामध्ये, वॉटर, गॅसेस असू दे किंवा पाण्यात किंवा द्रवात किंवा फ्लुइड्समध्ये, त्याच्यामध्ये असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त बलाला प्लावक बल म्हणतात. वरच्या दिशेने म्हणजे ऑपोज टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अंडरस्टँड. या फोर्सला, गुरुत्वीय बलाला जे अपोज्ड करतं ते फोर्स, ते बल, ते कोणत्या डायरेक्शननी आहे, अपवर्ड डायरेक्शननी. सो अपवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इन वॉटर ऑर अदर फ्लुइड ऑर गॅस इज कॉल्ड बॉयंट फोर्स. मराठीमध्ये आपण त्याची डेफिनेशन काय आहे, पाण्यात किंवा अन्य द्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने, अंडरस्टँड दिस वर्ड, वरच्या दिशेने प्रयुक्त बलाला, जे बल प्रयुक्त होते त्या बलाला प्लावक बल FB असे म्हणतात.
कळालं इथे तुम्हाला? While pulling a bucket from a well, the bucket full of the water immersed fully in water appears to weight less than when it has been pulled out of water by. तर इथे तुम्हाला सांगितलं आहे की विहिरीतून ज्यावेळेस आपण पाणी काढतो त्यावेळेस त्या बादलीचं वजन, जेव्हा बादली पाण्यात, विहिरीच्या पाण्यात बुडलेली असते त्यावेळेस हलकी वाटते, पण जसजसं आपण तिला वर काढतो त्यावेळेस त्या पाण्याचं, बादलीचं वजन आपल्याला, ती बादली जड वाटू लागते. पाण्यात तिचं वजन हलकं वाटतं, पण ज्यावेळेस आपण तिला बाहेर काढतो त्यावेळेस ती जड वाटू लागते. तर असं का होतं? तर याचं कारण काय आहे की पाणी भरलेली जी बादली आहे ती विहिरीत पाण्यात असताना तिच्यावर पाण्याकडून वरच्या दिशेने प्लावक बल प्रयुक्त होते. तर ज्यावेळेस असंच की ज्यावेळेस आपण ती बादली पाण्यात टाकतो त्यावेळेस तिच्यावर सुद्धा प्लावक बल हे कार्यरत होत असते, बरोबर. यावेळी पाणी भरलेल्या बादलीवर, म्हणजे जशी ही बाटली आहे तर पाणी भरलेली जर आपण बादली घेतली तर पाणी भरलेल्या बादलीवर कार्यरत असणारे एकूण बल किती आहे? ते एकूण कार्यरत बल बरोबर पाणी भरलेल्या बादलीचे वजन, जसं इथे बाटलीचं पूर्ण वजन तसं तिथे पाणी भरलेल्या बादलीचे वजन वजा पाण्याने, म्हणजे विहिरीतील पाण्याने प्रयुक्त केलेले, कोणावर? बादलीवर, वजा प्लावक बल, वजा पाण्याने प्रयुक्त केलेले प्लावक बल. आता ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की त्या भरलेल्या बादलीवर, विहिरीतील भरलेल्या बादलीवर कोणते वजन प्रयुक्त केलेले आहे किंवा कोणते दोन्ही बल कार्यरत होत आहेत, हा फर्स्ट पॉईंट आहे. सेकंड पॉईंट तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की प्लावक बल जे आहे हे द्रायूच्या घनतेशी समानुपाती असते. घनता, डेन्सिटी, म्हणजे जशी घनता जास्त आहे प्लावक बल जास्त. कळालं? तर हवेचं जे प्लावक बल आहे हे हवेची घनता, पहिले आपल्याला काय बघावे लागेल? घनता. तर हवेची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते का कमी असते? तर हवेची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते, आणि घनता कमी तर प्लावक बल देखील कमी. म्हणून पाण्याने भरलेली बादली ज्यावेळेस पाण्यात वर हवेत आल्यावर तिच्यावरील प्लावक बल कमी होते, आणि ज्यावेळेस प्लावक बल कमी होते तेव्हा वस्तू जड वाटते. ज्यावेळेस प्लावक बल जास्त असते त्यावेळेस वस्तू आपल्याला हलकी वाटते. हा पण एक पॉईंट लक्षात ठेवायचा. तर पहिला पॉईंट काय सांगायचा की ज्यावेळेस बादली पाण्यात आहे, विहिरीतील बादली आपण जेव्हा खेचतो, पण ज्यावेळेस ती पाण्यात आहे त्याच्यावरती दोन बल कार्यरत करत असतात. एक त्या बादलीचं वजन आणि प्लावक बल, बाजूचे जे पाणी आहे त्याचं बल. सेकंड पॉईंट आपल्याला सांगायचं आहे की प्लावक बल जे असतं हे डेन्सिटीशी, म्हणजे घनतेशी समानुपाती असतं. म्हणजे जशी घनता वाढेल प्लावक बल वाढतं. मग घनता कोणाची जास्त आहे? पाण्याची की हवेची? तर पाण्याची घनता जास्त आहे म्हणून पाण्यामध्ये प्लावक बल जास्त असतं आणि हवेमध्ये प्लावक बल कमी असतं. मग जर जिथे प्लावक बल जास्त आहे तिथे वस्तू आपल्याला काय होते? हलकी वाटते, आणि जिथे प्लावक बल कमी असते तिथे वस्तू आपल्याला जड वाटते. हे अशा तऱ्हेने पॉईंट्स लक्षात ठेवले तर तुम्हाला बरोबर नक्कीच ते समजणार. अंडरस्टँड? आता पुढे बघूया. टेक पीस ऑफ थिन ॲल्युमिनियम शीट अँड डीप इट इन वॉटर इन अ बकेट. व्हॉट डू यू ऑब्झर्व? नाउ शेप द सेम पीस ऑफ ॲल्युमिनियम इंटू स्मॉल बोट अँड प्लेस इट ऑन द सरफेस ऑफ द वॉटर इफ फ्लोट्स इजंट इट. म्हणजे जर तुम्ही एक छोटासा ॲल्युमिनियमचा पत्रा जर घेतला आणि पाण्यामध्ये त्याला डिप केलं तर काय होतं? तो पत्रा खाली बुडतो की नाही? पाण्यात बुडतो. नाउ शेप द सेम पीस ऑफ ॲल्युमिनियम इनटू अ स्मॉल बोट. आणि नंतर काय करा? तोच ॲल्युमिनियम पत्रा त्याचा काय करा? एक बोट बनवा त्याची, आणि ती त्या पाण्याच्या सरफेसवर ठेवा. तर काय दिसतं? तर ती बोट तुम्हाला तरंगताना दिसते. अजून एक उदाहरण त्यांनी दाखवलं आहे की ॲन आयर्न नेल सिंक्स इन वॉटर. एखादा लोखंडी खिळा पाण्यामध्ये बुडतो. सिंक्स म्हणजे बुडणे, पाण्यात बुडतो.
बट दे डज द मॅसिव्ह स्टील शिप फ्लोट ऑन इट. पण मोठे मोठे जहाज जे लोखंडांनी बनवलेले आहेत ते पाण्यावरती तरंगतात. असं का होतं? सो वेन अन ऑब्जेक्ट इज डीप इन अ लिक्विड, a buoyant force acts on it and hence it appears weight of the object is reduced. तर इथे हा पॉईंट, पहिले ह्या पॉईंटच्या अगोदर हे लक्षात ठेवायचं आहे की बॉयंट फोर्स जो आहे हा आकारमानावर पण डिपेंड असतो. जर आकारमान वाढलं तर प्लावक बल वाढते, आकारमान कमी झाले तर प्लावक बल कमी होते. इथे आयर्न नेल म्हणजे लोखंडी खिळ्याचे जे व्हॉल्यूम आहे म्हणजेच आकारमान आहे कमी आहे, म्हणून प्लावक बल कमी, आणि प्लावक बल कमी तर वस्तू जड. हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. प्लावक बल कमी तर वस्तू जड, आणि व्हॉल्यूम वाढल्यामुळे स्टील शिप म्हणजे जहाजाचा शेप व्हॉल्यूम वाढलं, आणि व्हॉल्यूम वाढलं म्हणून काय वाढतं? प्लावक बलही वाढलं. पण प्लावक बल वाढलं तर वस्तू हलकी, अँड सो दॅट इज फ्लोट ऑन इट. ठीक आहे. फिजिक्समध्ये काही काही मुद्दे आपल्याला अशा तऱ्हेनेही लक्षात ठेवावे लागतात. इट बिकम इझियर टू स्विम इन सी वॉटर दॅन इन फ्रेश वॉटर. आता अजून एक तुम्हाला सांगितलं आहे की आपल्याला पोहण्यासाठी पाणी, कोणत्या पाण्यामध्ये आपण इझिली पोहू शकतो? तर समुद्राच्या पाण्यात. आपण इथेच पहिलं बघितलं आहे की जी डेन्सिटी आहे ही ज्यावेळेस डेन्सिटी जास्त असते त्यावेळेस प्लावक बल जास्त असते, प्लावक बल जास्त वजन कमी. इथे बघूया. It become easier to swim in sea water than in fresh water. This is because density of the sea water is higher than the density of fresh water. कोणाची घनता जास्त आहे? सी वॉटरची की फ्रेश वॉटरची, गोड्या पाण्याची की समुद्राच्या पाण्याची? तर समुद्राच्या पाण्याची घनता जास्त आहे, कारण त्याच्यामध्ये अधिक प्रमाणात क्षार विरघळलेले असतात. बरोबर. ड्यू टू द सॉल्ट डिझॉल्व इन सी वॉटर. In this book you have seen that lemon sinks in a glass filled with water, but it floats when we stir in 2 spoons of salt in water. अजून एक एक्झाम्पल दिलं आहे की जर एका ग्लासामध्ये तुम्ही पाणी घ्या, साधं पाणी घ्या, आणि त्याच्यामध्ये एक लिंबू टाका, तो लिंबू तळाशी जातो म्हणजे तो सिंक होतो, बुडतो. पण त्याच पाण्यात ज्यावेळेस तुम्ही 2 चमचे मिठाचे टाकले आणि पाणी व्यवस्थित ढवळून घेतलं आणि मग लिंबू टाकला तर त्या पाण्यामध्ये तो लिंबू तरंगतो. काय झालं इथे? क्षार टाकल्यामुळे म्हणजेच मीठ टाकल्यामुळे त्या पाण्याची डेन्सिटी वाढली, आणि पाण्याची डेन्सिटी वाढल्यामुळे प्लावक बल देखील वाढते. प्लावक बल वाढले म्हणजे वजन वस्तूचं काय होतं? हलकं, आणि म्हणून वस्तू काय होते? तरंगते. कळते? In salty water, buoyant force exceeds the gravitational force, and what is understood from these examples की हा जो प्लावक बल आहे, buoyant force आहे, depends on 2 factors. कोणते 2 फॅक्टर्सवर हा डिपेंड आहे? तर फर्स्ट इज व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे वस्तूचं आकारमान, आणि सेकंड इज डेन्सिटी ऑफ द लिक्विड म्हणजे लिक्विड वस्तूची घनता, द्रवाची घनता, याच्यावरती डिपेंड आहे. तर buoyant फोर्स इज मोर इफ व्हॉल्यूम ऑफ द डिपिंग ऑब्जेक्ट इज मोर. व्हॉल्यूम जर जास्त आहे तर buoyant फोर्स पण जास्तच आहे. डेन्सिटी जास्त आहे, घनता जास्त असेल तर buoyant फोर्स पण जास्तच असतो. कळालं इथपर्यंत सर्वांना? ठीक आहे. पुढचा पॉईंट. डू यू नो हाऊ इज इट डिसाइडेड दॅट अन ऑब्जेक्ट लेफ्ट इन लिक्विड will get sink in liquid, will float on the liquid surface or will float inside the liquid. म्हणजे आपण एखादी वस्तू द्रवात टाकल्यास ती वस्तू द्रवात बुडेल, येऊन तरंगेल की द्रवाच्या आत तरंगेल, हे आपण कसं ठरवायचं? हाऊ इज इट डिसाइड दॅट in object left in liquid will get sink in the liquid. sink म्हणजे काय? डुबणे. एखादी वस्तू जर आपण द्रवात टाकली तर ती डुबेल की ती फ्लोट होणार, तरंगेल की ती आतमध्ये पृष्ठभागावर तरंगणार, पण त्याच्यामध्ये दुसरं अजून काय की ती आतमध्ये पाण्यात जाऊन लिक्विडमध्ये जाऊन तरंगणार. ह्या कशावर डिपेंड आहे? तर आपण बघूया. ऑब्जेक्ट फ्लोट्स इफ buoyant force is larger than its weight. जर प्लावक बल हे वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर वस्तू फ्लोट म्हणजे तरंगते. प्लावक बल जास्त
तर काय होतं, वस्तूचं वजन कमी आणि वस्तूचं वजन कमी तर वस्तू तरंगणार. अंडरस्टँड. ऑब्जेक्ट सिंक्स कधी डुबणार, ज्यावेळेस बॉयंट फोर्स हा तिच्या वजनापेक्षा कमी, वजन प्लावक बल कमी, वस्तूचं वजन जास्त आणि वस्तू जड, आणि वस्तू जड झाली म्हणजे ती काय होणार, डुबणार. अंडरस्टँड. डोक्यात येते. ऑब्जेक्ट कधी सिंक होतो, कधी डुबतो, जेव्हा बॉयंट फोर्स म्हणजे प्लावक बल हा त्याच्या वस्तुमानापेक्षा कमी असतो. द ऑब्जेक्ट फ्लोट्स इनसाइड द लिक्विड. जेव्हा इनसाइड द लिक्विड म्हणजे लिक्विडच्या आतमध्ये, द्रवाच्या आतमध्ये तो जेव्हा फ्लोट करतो, केव्हा, जेव्हा दोन्ही फोर्स इक्वल असतात, बॉयंट फोर्स आणि त्या वस्तूचं वजन हे दोन्ही ज्यावेळेस इक्वल असेल तेव्हा वस्तू पाण्याच्या आतमध्ये तरंगते. खूप इम्पॉर्टंट आहेत हे पॉईंट्स, त्यामुळे लक्षात ठेवा. प्लावक बल आता आपण इथे पाहिलं आहे, तुम्हाला समजलं असणार नक्कीच. पुढे आपण आर्किमिडीजचा प्रिन्सिपल, आर्किमिडीज जो शास्त्रज्ञ आहे त्याचं एक तत्त्व होतं ते त्यांनी इथे पहिले त्यांनी याच्यावरून मांडलं आहे एक कृतीने. इथे टेक अ लॉंग रबर बँड, कट इट ॲट वन पॉईंट. एक तुम्ही रबर बँड घ्या, त्याला कट करा. ॲट वन ऑफ इट्स एंड टाय अ क्लीन वॉश स्टोन ऑर अ 50 ग्रॅम वेट ॲज शोन इन द फिगर. त्या रबर बँडला एका टोकाला एक दगड किंवा एक दगड घ्या, बांधा, त्याला चांगलं धुवून घ्या, स्वच्छ धुवून घ्या आणि मग बांधा, किंवा तुम्ही तिथे एक 50 ग्रॅमचं वजन जरी घेतलं तरीही चालेल. नाव होल्ड द अदर एंड ऑफ द रबर बँड. आता त्या इथे जसं दाखवलं आहे की एका माणसाने त्याला हातात पकडले तसं त्याला पकडा आणि कीप द स्टोन हँगिंग इन एअर अँड मेजर द लेंथ ऑफ द रबर बँड फ्रॉम द स्टोन टू द मार्क मेड अर्लियर. आणि त्याला होल्ड करा हवेमध्ये आणि जेवढा तो दगड खाली खेचला जाईल तिथे मार्किंग करा. म्हणजे समजा आता रबर बँड इथपर्यंत ताणलं गेलं आहे तर इथे तुम्ही मार्किंग करा. ही हवेतली मार्किंग झाली दगडाची. आता काय करा, नाव टेक वॉटर इन अ पॉट. आता त्या याच्यामध्ये पाणी घ्या. ठीक आहे. नाव टेक वॉटर इन अ पॉट अँड होल्ड द रबर बँड ॲट सच अ हाईट दॅट द स्टोन सिंक्स इन इट. आणि पाणी घेतल्यानंतर पुन्हा तेच तो दगड बांधलेलं जे रबर बँड आहे ते पाण्यामध्ये बुडवा आणि तिथे त्या रबराची हाईट मेजर करा. तर याच्यापेक्षा पाण्यात बुडलेले जे रबर बँडची हाईट आहे ती कमी असते. व्हॉट इज ऑब्झर्व, दिस लेंथ इज शॉर्टर दॅन द अर्लियर लेंथ. म्हणजे या लेंथपेक्षा ही लेंथ काय आहे, शॉर्ट आहे. का, while dipping the stone in the water, length of the stretched rubber gets slowly reduced and is minimum when it sinks completely. What could be the reason for a shorter length of the rubber band in water? तर याचं रिझन काय आहे की इथे लेंथ म्हणजे इथे जास्त रबर ताणलं जात नाही आणि इथे रबर जास्त आत जातं. याचं रिझन काय, दगड जास्त आत जातो आणि इथे दगड जास्त आत जात नाही. याचं रिझन काय आहे, तर वेन द स्टोन इज संक इन वॉटर, जेव्हा हा दगड पाण्यात बुडतोय तेव्हाच काय होतं, बाजूच्या पाण्याने प्लावक बल याच्यावरती प्रयुक्त केलं. ठीक आहे ना. अ बॉयंट फोर्स acts on it in the upward direction and weight of the stone act downward. आणि वजन जे आहे कोणाचं, दगडाचं, हे वजन कुठे होते, खालच्या दिशेने प्रयुक्त होते आणि वरच्या दिशेने त्याला कोण अपोज करते, प्लावक बल अपोज करते. त्यामुळे काय होतं, द फोर्स विच ॲक्ट्स ऑन इट इन डाऊनवर्ड डायरेक्शन इज इफेक्टिवली रिड्यूस. आणि त्यामुळे इकडनंही बल त्याच्यावरती प्रयुक्त, प्लावक बल प्रयुक्त झाल्यामुळे याचा जो इफेक्ट आहे ह्या दगडाचा हा कमी होतो आणि तिथेच तो काय होतो, जास्त खाली जात नाही आणि तिथपर्यंतच तो राहतो. कळते. पाण्यात दगड बुडाल्याने त्यावर वरील दिशेने प्लावक बल प्रयुक्त होते. दगडाचे वजन खालील दिशेने प्रयुक्त असते, त्यामुळे खालील दिशेने प्रयुक्त असलेले एकूण बल कमी होते आणि रबर बँड जास्त ताणलं जात नाही. अंडरस्टँड. सो हाऊ मच इज द मॅग्निट्यूड ऑफ द बॉयंट फोर्स? Is it the same for all the liquids? Is the buoyant force of equal magnitude for all objects? Answer to these questions are embodied in Archimedes principle. तर ह्या प्लावक बलाचे मॅग्निट्यूड म्हणजे परिमाण किती असेल,
म्हणजे किती प्लावक बल वस्तूवर कार्यरत करत असते, किंवा ते कोणत्याही द्रवाला सारखेच असते का? म्हणजे ते प्रत्येक, म्हणजे जर आपण नदीचं पाणी घेतलं किंवा दुसरे आणखी काही लिक्विड्स घेतलं, समुद्राचं पाणी घेतलं, तर प्रत्येक वेळेस बॉयंट फोर्स हा सारखाच असतो का? किंवा इज द बॉयंट फोर्स ऑफ इक्वल मॅग्निट्यूड फॉर ऑल ऑब्जेक्ट, सर्व वस्तूंवर प्लावक बल सारख्याच परिमाणाचे असतात का? तर ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आर्किमिडीसच्या तत्वामध्ये अंतर्भूत आहेत. ते तत्व काय आहे? सी दिस प्रिन्सिपल, आर्किमिडीसचं प्रिन्सिपल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. वेन अन ऑब्जेक्ट इज पार्शली और फुली इमर्स इन अ फ्लुइड, एखादी वस्तू ज्यावेळेस लिक्विडमध्ये आपण पार्शली म्हणजे अंशतः किंवा पूर्णपणे बुडवतो, त्यावेळेस अ फोर्स ऑफ बॉयन्सी ॲक्ट्स ऑन इट इन अपवर्ड डायरेक्शन, प्लावक बल त्याच्यावरती वरच्या दिशेने कार्य करत असते. जसं तुमचा हा दगड इथे आहे, इकडनं प्लावक बल त्याच्यावर वरच्या दिशेने कार्य करत असते. दिस फोर्स इज इक्वल, ते फोर्स किती असतं, ते प्लावक बल किती असतं, तर ते प्लावक बल इक्वल टू द वेट ऑफ द फ्लुइड डिस्प्लेस बाय द ऑब्जेक्ट. ज्यावेळेस तो दगड पाण्यामध्ये टाकताना जेवढं पाणी तो खाली सांडतो, त्या पाण्याचं वजन एवढा फोर्स त्याच्यावर प्लावक बल कार्यरत असते. कळते? एखादी वस्तू द्रवामध्ये अंशतः अथवा पूर्णतः बुडवल्यास त्यावर वरील दिशेने बल प्रयुक्त होत असते. हे बल त्या वस्तूने बाजूस सारलेल्या द्रायूच्या वजना इतके असते. अंडरस्टँड ऑल ऑफ यू? कळालं? पुढे आर्किमिडीसबद्दल आपण माहिती घेऊया. आर्किमिडीस वॉज अ ग्रीक सायंटिस्ट अँड अ मॅथमॅटिशियन विथ शार्प इंटेलिजन्स. आर्किमिडीस हे ग्रीक शास्त्रज्ञ आणि प्रखर बुद्धीचे गणितज्ञ होते. पाय, ही फाउंड आउट द व्हॅल्यू ऑफ पाय बाय न्यूमरिकल, म्हणजे मॅथमॅटिकली त्यांनी याची व्हॅल्यू आकडेमोड करून काढली आहे पायची व्हॅल्यू. हिज नॉलेज ऑफ द लिव्हर्स, पुलीज, व्हील्स इन फिजिक्स वॉज युजफुल टू द ग्रीक आर्मी इन फायटिंग अगेन्स्ट द रोमन आर्मी. भौतिकशास्त्रात तर्फा, चाक इत्यादींचं त्यांचं ज्ञान ग्रीक सैन्याला रोमन सैन्याशी लढताना उपयोगी ठरले. ही बिकम फेमस ड्यू टू हिज वर्क इन जॉमेट्री अँड मेकॅनिक्स. भूमिती आणि यांत्रिकीमधलं जे त्यांचं काम आहे ते त्यांना प्रसिद्धी देऊन गेलं. वेन ही एंटर अ बाथटब फॉर टेकिंग बाथ, जेव्हा ते बाथटबमध्ये आंघोळीसाठी उतरले तेव्हा त्यांना ह्या तत्वाचा शोध लागला. ही डिस्कवर्ड द अबोव प्रिन्सिपल बाय ऑब्झर्विंग द ओव्हरफ्लोईंग वॉटर अँड ही केम आउट इन द सेम स्टेट. त्या स्थितीमध्ये ते बाहेर ओरडत आले, युरेका युरेका म्हणून. युरेका म्हणजे काय? मला सापडलं असं ओरडत ते त्या स्थितीमध्ये बाहेर आले. आता हे जे आर्किमिडीसचं प्रिन्सिपल आहे हे खूप युजफुल आहे. दिस प्रिन्सिपल हॅज बीन यूज्ड इन द कन्स्ट्रक्शन्स ऑफ शिप्स अँड सबमरीन्स. इन्स्ट्रुमेंट्स सच ॲज लॅक्टोमीटर देन हायग्रोमीटर आर बेस्ड ऑन दिस प्रिन्सिपल. तर जहाजे, पाणबुड्या यांच्या रचनेत हे तत्व वापरले असते. दुग्धता मापी आणि आर्द्रता मापी, लॅक्टोमीटर अँड हायग्रोमीटर. लॅक्टोमीटर म्हणजे दुग्धता मापी आणि आर्द्रता मापी ही उपकरणं या तत्वावरती आधारित आहे, आर्किमिडीसच्या तत्वावर. आता आपण पाहूया पुढचा टॉपिक, तो आहे डेन्सिटी म्हणजे घनता. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अँड रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे सापेक्ष घनता. डेन्सिटीचं सूत्र आहे मास अपॉन व्हॉल्यूम, म्हणजे किती वस्तुमानाची वस्तू आहे डिवायडेड बाय तिचा आकारमान. कळालं? मास अपॉन व्हॉल्यूम दॅट इज घनता, डेन्सिटी. SI युनिट ऑफ डेन्सिटी इज, मास आपण कशात मोजतो? किलोग्राममध्ये, व्हॉल्यूम मीटर क्यूबमध्ये, म्हणून डेन्सिटीचं सूत्र काय येणार? डेन्सिटीचं युनिट काय येणार? किलोग्राम पर मीटर क्यूब. The property density is very useful in deciding the purity of the substance. डेन्सिटीमुळे आपण काय शोधू शकतो? त्या वस्तूची प्युरिटी, पदार्थाची शुद्धता. The relative density of the substance is expressed with respect to the density of the water. पदार्थाची सापेक्ष घनता पाण्याच्या घनतेच्या तुलनेत व्यक्त केली जाते. म्हणजे जर सापेक्ष घनता काढायची असेल तर त्या पदार्थाची डेन्सिटी डिवायडेड बाय पाण्याची घनता
असं आपल्याला सूत्राने ती काढावी लागते. दिस बिंग अ रेशो ऑफ टू इक्वल फिजिकल क्वांटिटी अँड इट हॅज नो युनिट. हिचं आणि याचं डेन्सिटीचं सूत्र युनिट एकच असल्यामुळे याला युनिट आहे का? नाही. सो रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स इज कॉल्ड इट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तर रिलेटिव्ह डेन्सिटीचं दुसरं नाव काय आहे? त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. इथे मी तुम्हाला 1-2 एक्झाम्पल फक्त डिस्क्राईब करून सांगते. द एरिया ऑफ द बॉटम ऑफ द टिफिन बॉक्स इज 0.25 मीटर स्क्वेअर आणि इट्स वेट इज 50 न्यूटन. म्हणजे फळीवर ठेवलेला एखाद टिफिन बॉक्स आहे, खाऊचा डब्बा आहे, ज्याचा एरिया किती आहे? 0.25 मीटर स्क्वेअर आणि त्या डब्याचं वजन आहे 50 न्यूटन. तर त्या डब्याचा किती प्रेशर त्या फळीवरती? कॅल्क्युलेट द प्रेशर एक्सर्टेड बाय द बॉक्स ऑन द शेल्फ. म्हणजे त्या फळीवर प्रयुक्त केलेला दाब काढा. कोणी प्रयुक्त केलेला? डब्याने. खाऊच्या डब्यामुळे त्या फळीवर किती दाब प्रयुक्त झाला ते काढा. तर आपल्याला सूत्र माहिती आहे प्रेशरचं. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. फोर्स दिलेला आहे आपल्याला 50 न्यूटन डिवायडेड बाय 0.25 मीटर स्क्वेअर. आपला आन्सर आलं 200 न्यूटन. एवढा प्रेशर त्या डब्याचा त्या फळीवर पडत आहे. ओके. सेकंड काय एक्झाम्पल आहे? कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ द आयर्न. रिलेटिव्ह डेन्सिटी इथे फाइंड आउट करायला सांगितले. इथे तुम्हाला वॉटरची डेन्सिटी दिलेली आहे आणि आयर्नची पण डेन्सिटी दिली आहे. तर आपण कशी काढतो रिलेटिव्ह डेन्सिटी? त्या वस्तूची डेन्सिटी डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. तर हे आन्सर आले 7.85. एरिया ऑफ द टीप ऑफ द स्क्रू इज 0.5 मिलीमीटर स्क्वेअर अँड इट्स वेट इज 0.5 न्यूटन. म्हणजे एक स्क्रू आहे, त्याच्या टीपचा एरिया म्हणजे त्याच्या टोकाचा एरिया दिलेला आहे, किती? अगदी कमी आहे, 0.5 मिलीमीटर स्क्वेअर आहे. आणि त्याचं वजन, त्या स्क्रूचं वजन दिलेलं आहे 0.5 न्यूटन. सो कॅल्क्युलेट द प्रेशर एक्सर्टेड बाय द स्क्रू ऑन द वुडन. सेम जसं फर्स्ट एक्झाम्पल आहे तसंच की प्रेशर काढा. प्रेशर इज इक्वल टू वेट अपॉन एरिया. सो वेट इज 0.5 न्यूटन. एरिया किती दिलेला आहे? 0.5 मिलीमीटर मिलीमीटर स्क्वेअर आहे. तर ज्यावेळेस आपण न्यूटनमध्ये घेतो त्यावेळेस इथे आपल्याला मीटर हे एकक लागतं, म्हणून त्याला पहिले आपल्याला मीटरमध्ये कन्व्हर्ट केलं. मिलीमीटरला मीटरमध्ये कन्व्हर्ट केलं आणि मग आपण इथे ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आहे. द आन्सर इज 10⁶ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. अशाच तऱ्हेने हे पुढचे एक्झाम्पल्स आहेत, इझी आहेत, ते तुम्ही सॉल्व करू शकतात. तर इथे आपला हा लेसन संपला आहे. आय होप तुम्हाला लेसन समजला असणार. ओके. बाय स्टुडंट्स.